हिवाळ्यात शरीराला ऊब आणि ताकद देणारे पौष्टिक डिंकाचे लाडू तुम्ही बनवता का? आज मी घेऊन आले आहे माझ्या सासूबाईंची खास डिंकाचे लाडू बनवण्याची रेसिपी। चला तर मग बघूया हे लाडू कसे बनवायचे। सर्वप्रथम काजू, बदाम आणि पिस्ता बारीक कापून घेतले आणि तुपामध्ये छान तळून घेतले। त्यानंतर डिंकही तुपामध्ये छान तळून घेतला। एकीकडे गुळाचा पाक करण्यासाठी ठेवला आणि दुसरीकडे खारीकची पूड भाजून घेतली। पाकासाठी आपण अर्धा किलो गूळ घेतला आहे। गूळ भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे। त्यानंतर बारीक केलेलं खोबरंही छान भाजून घेतलं। आता एका भांड्यामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि खारीकची पूड एकत्र करून घेतली। त्यामध्ये वेलची पूड, सुंठ पूड आणि थोडंसं जायफळ किसून घातलं। खोबरं भाजून झाल्यानंतर तेही या मिश्रणामध्ये घालून सगळं व्यवस्थित एकत्र करून घेतलं। इकडे आपला गुळाचा पाकही तयार झाला होता। डिंकाच्या लाडूसाठी आपल्याला एकतारी पाक घ्यायचा आहे। जर तुम्हाला एकतारी पाक कसा ओळखायचा हे माहीत नसेल तर एका वाटीमध्ये थोडं पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडासा पाक सोडा। पाक पाण्यात पसरला नाही आणि हाताने घेतल्यावर तो घट्ट गोळा झाला तर समजायचं की आपला एकतारी पाक तयार झाला आहे। जर पाक पाण्यात पसरत असेल तर अजून थोडा वेळ पाक आटवायचा आहे। आता तयार झालेला पाक आपल्या ड्रायफ्रूट्स खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालायचा आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। खरं तर हे तूप आपण पाकामध्येच घालू शकतो, पण आम्ही घालायला विसरलो म्हणून नंतर वरून घातलं। आता सगळं मिश्रण व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं। या लाडूंसाठी आपण अर्धा किलो गूळ, अर्धा किलो खारीक पूड आणि अर्धा किलो खोबरं समप्रमाणात घेतलं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे मिश्रण साधारण 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। 20 मिनिटांनंतर थोडं थोडं मिश्रण हातात घ्यायचं आणि त्यामध्ये तळून घेतलेला डिंक घालून लाडू वळून घ्यायचे। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही, नाहीतर लाडू व्यवस्थित वळत नाहीत। आपल्याला हव्या त्या आकारानुसार लाडू वळून घ्यायचे। आणि बघा, आपले पौष्टिक, खमंग आणि घरच्या घरी बनवलेले डिंकाचे लाडू अगदी तयार आहेत। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा। अशाच छान व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।